सर नमस्कार. आज या ठिकाणी आपण सर्व शिवशंभू स्मारकापाशी जमलेलो आहोत. काय माहिती सांगाल आपण? शिवरथ यात्रा उत्सव समितीच्या मार्फत गेली 16 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ तर ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अंत झाला अशा त्या रायगड किल्ल्यापर्यंत ही आपली पालखी निघत असते. या दोन्ही किल्ल्यांच्या मधला हा जो काही महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र ह्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांचं चरित्र हे प्रत्येक गावागावामध्ये पोहोचवण्याचा हा आमचा प्रयत्न असतो. गेली 16 वर्षामध्ये पालखीचं स्वरूप हे फक्त मोठ्या स्वरूपात होतं, परंतु गेले 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी ही या तारखेला ही पालखी निघत असते. परंतु काही कारणास्तव ही पालखी काल आपण काढण्यात आली 6 तारीख ते 7 तारीख, म्हणजे आज सकाळी आपण शिवनेरीपासून निघालेलो आहोत आणि आज रायगडला आपण पोहोचणार आहोत. प्रत्येक गेल्या 15 वर्षामध्ये प्रत्येक गावागावामध्ये मर्दानी खेळ असतील, शिवचरित्राची दररोज पूर्ण दिवसाभरामध्ये 4 ते 5 व्याख्यानं दररोज होत असायची. त्याबद्दल पवाडे असतील, जनजागृती असेल किंवा शिवचरित्राच्या ज्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा होत होता तो यावर्षी कुठेतरी थोडासा खंडित झाला होता. तो खंडित होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करून पुन्हा एकदा ही पालखी 2 दिवसाची का होईना ही आत्ता काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्ता संध्याकाळच्या वेळेस सगळे रायगड या ठिकाणी सगळेजण बाकीचे ज्या गावातून दरवर्षी पालखीला येतात ती सर्व मंडळी रायगड या ठिकाणी येणार आहेत. आमचा सर्वांचा उद्देश हाच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे गावोगावी पोहोचलं पाहिजे आणि हे पालखी स्वरूप जसं वारकऱ्यांची पंढरीला वारी जात असते तशीच ही आमची धारकऱ्यांची ही वारी आहे जी किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगडापर्यंत जात असते. आणि या ठिकाणी आज आपल्या शिवशंभू स्मारकाच्या पवित्र ठिकाणी ही पालखी आम्हाला घेऊन येता आली त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो की मावळ तालुक्यामधील सर्व जणांचं ज्या ठिकाणी लक्ष असतं अशा पवित्र ठिकाणी ही पालखी पोहोचवणं हे आमचं आद्य कर्तव्य होतं आणि ते करण्यामध्ये आम्ही समर्थ झालेलो आहोत. धन्यवाद सर. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड जसं धारकऱ्यांची पंढरीची वारी असते तसे धारकऱ्यांची ही आपली छत्रपती शिवाजी महाराजांची किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड अशी ही पालखी गेले 16 वर्ष निघत आलेली आहे. या वर्षीचं हे 16वं वर्ष आहे आणि यावर्षी हा आपला जो तळेगाव मार्गाचा हा रूट आपण यावेळी फायनल केलेला होता. दरवर्षी गेली 15 वर्ष 3 वर्षांनी पालखीचा मार्ग बदलत असतो. पालखीचा मार्ग बदलण्याचा दृष्टिकोन हाच असतो की प्रत्येक विभागामध्ये ही पालखी गेली पाहिजे. वेगवेगळ्या घाटमार्गाने पालखी रायगडाकडे पोहोच असताना छत्रपतींचं स्वराज्य हे सर्वांच्या ध्यानीमनी आलं पाहिजे. छत्रपतींचा इतिहास हा प्रत्येक ठिकाणी पोहोचला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत गेले 16 वर्ष प्रयत्न करतो. आणि पहिल्या 3 वर्षामध्ये तांबणी घाटमार्गे पालखी खाली उतरली होती रायगडाकडे. त्याच्यानंतर आपल्या बोर घाटमार्गे पालखी उतरली, त्यानंतर माळशेज घाटमार्गे पालखी उतरली, त्यानंतर वरंदा घाटमार्गे पालखी उतरली. अशा वेगवेगळ्या घाटमार्गाने पालखी रायगडाकडे प्रस्थान करत होती. तर आत्ता पूर्ण म्हणजे नाही म्हणलं तरी 7-8 वर्षानंतर पुन्हा आपल्याला तळेगावमधून म्हणजे आपल्या या जुन्या मार्गाने बोर घाटमार्गे परत पालखी आपली रायगडाकडे पोच करतात. तरी आज आपल्या मावळ तालुक्याचं सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे जे आज शिवशंभू तीर्थ आपलं मानलं जातं या शिवशंभू तीर्थापाशी आपली पादुका छत्रपतींच्या शिवनेरीवरून येतात आणि या स्वागतासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल शिवस्मारक समितीच्या वतीने आणि सर्व समितीच्या वतीने आपलं मनापासून आभार मानतो आणि अशीच सेवा आम्हाला यापुढे आपण करण्याची संधी द्यावी ही आम्ही विनंती. आज या मावळ तालुक्याच्या ऐतिहासिक भूमीत तळेगाव दाभाडेच्या या महान पराक्रम लाभलेल्या क्षेत्रात आणि शिवशंभू स्मारकाच्या या परम पवित्र प्रांगणामध्ये आपण सर्व शिवशंभूप्रेमी इथं जमलेलो आहोत. अतिशय प्रेरणेने अतिशय उत्साहाने आपण इथं सगळे एकत्रित जमलेलो आहोत. आज उत्सुकता एक वेगळी होती. औत्सुक्य मनामध्ये होतं की ही पालखी येणार आहे आणि ही पालखी शिवनेरीवरून रायगडला चालली आहे. याआधी देखील आपल्या इथं गावात सावरी चौकात या पालखीचं एकदा आपण स्वागत केलं होतं आणि आपल्याला आपले हंबीरराव मोहितेंचे वंशज विक्रमसिंह बाजी मोहिते त्यांच्या हातामध्ये या पादुका त्यावेळी होत्या. एकंदरीतच आपल्या तळेगावनी या पालखीचं दुसऱ्यांदा स्वागत केलेलं आहे. मनापासून आनंद वाटतो जेव्हा शिवशंभू भक्त एकत्र जमतात. या स्थळाचं तेवढं महात्म्य आहे, या जागेचं तेवढं पावित्र्य आहे. हे पावित्र्य काय तर मी एक क्षणभरात आपल्याला सांगतो. अनेक शिवशंभूप्रेमी एकत्र येऊन त्यांनी एक संकल्प सोडला की आपला तालुका एवढा ऐतिहासिक, आपलं गाव एवढं ऐतिहासिक आणि या ऐतिहासिक गावात शिवाजी महाराजांचा पुतळा नाही, अजूनपर्यंत नाही. म्हणून शिवशंभू स्मारकाची कल्पना ही सर्वप्रथम आमचे सर्वांचे मार्गदर्शक
संतोष भाऊ बेगडे पाटील यांच्या कल्पनामध्ये आली आणि त्यांनी सर्वांना सांगितलं. त्यांच्या हृदयातली ज्योत आमच्या हृदयात मशाल म्हणून आली आणि नंतर त्याचा वनवा लागला आणि सगळे शिवशंभू भक्त एकत्र आले आणि या सगळ्या स्मारकाची आज आपल्याला उभारणी दिसते. सर्वात महत्त्वाचं आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो, या स्मारकाचं जेव्हा भूमिपूजन झालं ते समोरच्या बाजूला झालं, जुन्या नगरपालिकेच्या समोर झालं होतं. श्रीमंत शिवशाहीर पद्मविभूषण महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे आले होते. त्यांनी कुदळ मारली आणि स्मारकाचं भूमिपूजन झालं होतं. इतिहासकार नीनाजी बेडेकर आले होते, पांडुरंगजी बलकवडे आले होते, प्र.के. घाणेकर आले होते, मी तुम्हाला म्हणतो डॉक्टर सदाशिव शिवदे आले होते. एवढे इतिहासकार मंडळी एकत्र येऊन त्यांनी या स्मारकाप्रती स्वप्न पाहिलं होतं. त्या सगळ्यांच्या स्वप्नांना आज पूर्तता आलेली आहे, सर्वांची इच्छा पूर्ण झालेली आहे. या स्मारकाची जेव्हा सुरुवात झाली, ज्या दिवशी याचं अनावरण झालं त्या दिवशी मावळ विभागाच्या वतीने, सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने अनेक संस्था एकत्र आल्या, सचिनरावांनी नेतृत्व केलं आणि या भूमीमध्ये जिथं आपण थांबलेलो आहे याच्या अवतीभोवतीच्या मृदेमध्ये 100 गडांची मृदा माती आपण मिसळलेली आहे. कलश जे आपण आणले जलकलश, 100 गडांवरचं पाणी आणलं होतं, ते कलश आपण इथे मांडले होते. नंतर त्या सगळ्या कलशाचं एकत्रित वरती जाऊन पाटलांच्या हस्ते अभिषेक झाला आणि त्याच्यानंतर ते पाणी, ते सगळं जल आपण इथं शिंपडलेलं आहे. हे पवित्र स्मारक आहे आणि आज या स्मारकावरती पहिल्यांदा या शिवशंभू स्मारकावरती आज ही पालखी येते आहे. मनापासून आनंद वाटतो. सचिनराव, याच्यामध्ये फक्त एक सूचना आहे आमची, अजिबात कोणाचेही आभार मानायचे नाही. आपण सगळे शिवशंभू भक्त, सर्वांची जबाबदारी, सर्वांचं कर्तव्य, त्याच्यात आभाराला कोणालाही संधी नाही. उलट प्रत्येकाला वाटतं इथं पडलेला कप्ता मी कसा उचलू, इथं पडलेला कचरा मी कसा उचलू. या भावना, या भूमिका आणि तेवढा त्याग समर्पण या स्मारकाप्रती प्रत्येकाचं आहे. त्यामुळं कुणी कुणाचेही आभार मानायचे नाही, सर्वांनी यायचं इथं काम करायचं, एवढं एकच या सगळ्या स्मारकाचा एक सामान्य घटक, एक सामान्य सदस्य म्हणून मी सांगू इच्छितो. इथं सगळे शिवशंभू भक्त जमलेले आहेत. कुणाचंही सर्वांचा नामोल्लेख मी करत बसत नाही, पण सगळे जमलेले शिवशंभू भक्त आहेत. आज या पालखी सोहळ्याची सुरुवात आमच्या तळेगावपासून झाली. फक्त विनंती आमची पुढच्या वेळी ही राहणार आहे की आम्हाला तुम्ही तुमच्या भोजनाच्या व्यवस्थेचं शिवशंभू स्मारकाला जबाबदारी द्यावी. आमच्या इथं काही निवासी जबाबदारी तुम्ही आमच्या इथं द्यावी. अन्य काही जबाबदारी असेल त्याबाबत आम्हाला तुम्ही नक्की सांगावं, हक्काने सांगावं. हे शिवशंभू स्मारक हे कुणा एका व्यक्तीचं नाही, हे सगळ्या शिवशंभू भक्तांचं आहे. विशेष म्हणजे या शिवशंभू या स्मारकामधून अजून एक प्रेरणा कामशेतवाल्याच मंडळींनी घेतली आणि तिथे सुद्धा भर चौकामध्ये शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक उभं राहतंय. तेही याच वर्षात उभं राहतंय. म्हणजे एक स्मारक उभं राहतंय पण त्याच्या मागं अनेक जण प्रेरणा घेत आहेत आणि या प्रेरणेमधून अशा पुतळे जेव्हा उभे राहतात तर ते पुतळे या समाजाला, नव्या पिढीला, भारत मातेच्या नव्या येणाऱ्या मुलींना हे सांगते की बाबांनो, निर्व्यसनी राहा, चारित्र्य संपन्न राहा, त्याग असलं पाहिजे, समर्पण असलं पाहिजे, देशप्रेम असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी शिकवणारं हे स्मारक आहे. त्यामुळं आपल्या या शिवशंभू स्मारकावरती आपण सर्वजण आलात आणि शिवरथ यात्रेचा हा मान या स्मारकाला आपण दिलात, त्याबद्दल या स्मारकाच्या वतीने मी मनापासून आनंद, अभिमान, स्वाभिमान व्यक्त करतो. त्याचबरोबर समारोप आमचे मित्रबंधू, या सगळ्या प्रशासनाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवक, आमचे बालमित्र आदरणीय चिरागजी खांडगे इथे समारोप करतील.